नमस्कार भाई और बहनों, मैं सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग बात कर रहा हूँ। तर मित्रांनो नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर मी जो सुरुवातीला आवाज काढला तो आवाज थोडा मिळता जुळता कोणाचा आहे आपल्याला कळालेच असेल। मित्रांनो, काल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना जी सावधगिरी बाळगण्याचं आव्हान त्या ठिकाणी केलं आणि हे आव्हान ऐकून आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की आपल्या भारताची परिस्थिती चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे आणि आपल्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांनी 4 महिन्यापूर्वी हे भाकीत या ठिकाणी बोलून दाखवलं होतं की आपल्या भारताची परिस्थिती सुद्धा बांगलादेश नेपाळ देशासारखी होईल आणि या ज्या सत्तेत असलेल्या पक्षांनी नेत्यांनी पंतप्रधानांनी आपसात सावधगिरी या ठिकाणी बाळगावी। पण जनता दादांच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते आणि याचा परिणाम आपल्या काल पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिले की आपल्या भारताची आता सध्याची परिस्थिती काय। त्यांनी बरेच आव्हान या ठिकाणी केले की डिझेल पेट्रोल जपून वापरा, गॅस इंधन जपून वापरा, विदेशात पर्यटन स्थळी फिरण्यासाठी जाऊ नका, आपल्या भारतामध्येच त्या ठिकाणी फिरा, प्रवास करत असताना सहसा मेट्रोने प्रवास त्या ठिकाणी करा, इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा उपयोग त्या ठिकाणी करा, लग्न सोहळे हे तुरळक लोकांमध्ये करा, अनेक उद्योगधंदे ऑनलाईन पद्धतीने करा, अनेक मिटिंगा ऑनलाईन पद्धतीने करा व सोनं खरेदी करू नका। सोन्याचे खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे आणि जे आपण खाद्यतेल गोड तेल आहे हे गोड तेल सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित वापरा। असे अनेक आव्हान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जनतेला आव्हान केलं आणि हे आव्हान ऐकताच लोकांनी कपाळावर हात त्या ठिकाणी मारून घेतला की या भाजप सरकारने लोकांना आजचे दिनचे स्वप्न त्या ठिकाणी दाखवले होते आणि सुरुवातीला त्यांचे निर्णय बऱ्याच जणांना आवडतही त्या ठिकाणी होते। जे मोदी भक्त होते किंवा भाजप पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनाही वाटत होतं की आपण चांगला पक्ष त्या ठिकाणी निवडून दिला आणि याला कारणही असं होतं की 70 वर्ष आपल्या भारतावर काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसलाही असं वाटत होतं की आपल्याला त्या ठिकाणी जोड नाही आणि त्यांचा बऱ्यापैकी मनमानी कारभार त्या ठिकाणी चालू होता आणि या भाजप पक्षाने हिंदू मुस्लिम करून संविधान बदलू, आरक्षण समान कायदा करू असे अनेक आश्वासनं त्या ठिकाणी दिले आणि आपल्या भारतावर त्यांची सत्ता त्या ठिकाणी आली। सत्ता येत असताना त्यांनी सुरुवातीला बऱ्यापैकी निर्णय घेतले, मग नोटबंदीचा असो, त्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये पाकिस्तानचे जे आतंकवादी हल्ले व्हायचे ते भाजप सरकारमध्ये त्या ठिकाणी होताना दिसून नाही आले। तर लोकांना वाटलं की कुठेतरी आपला भारताचं वर्चस्व वाढताना दिसून येत आहे। पण ज्यावेळेस काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना हे आवाहन केलं की डिझेल पेट्रोलचं दर त्या ठिकाणी वाढणारे व्यवस्थित त्या ठिकाणी वापरा, या अमेरिका आणि इराणचं युद्धाचा परिणाम आपल्या भारतावर होताना दिसून येत आहे, त्यामुळे आपण स्वावलंबी व्हा, आपले जे आवश्यक घटक ते आपल्या देशामध्येच उत्पन्न तयार करा, आपल्या घरगुती गोष्टीवरच त्या ठिकाणी अवलंबून राहा, असं नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सांगितले। तर आता काय करावं आणि काय नाही या ठिकाणी समजायला कारण नाही, कारण आतापर्यंत आपण आपल्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी त्याच्यावरच राजकारण या ठिकाणी चालू होतं आणि बरेच जण जातीपात करून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या जात होत्या आणि बऱ्याच जणांनी भाजप सरकार ऑब्जेक्शन घेतलं होतं की ईव्हीएम घोटाळा करून भाजप सरकार सत्तेवर त्या ठिकाणी येतं, असे अनेक विरोधी पक्षांचाही आरोप भाजप पक्षावर त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे। तर आता काय करावं आणि काय नाही हेच या ठिकाणी समजायला तयार नाही, कारण महागाईचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, अनेक शासकीय कामं त्या ठिकाणी स्थगित पडलेले आहे,
विधानसभा निवडणुकीला मला वाटतं 1.5 ते 2 वर्ष या ठिकाणी झालेले आहे, पण अद्यापही आमदाराला असो, खासदाराला असो, जिल्हा परिषद सदस्याला असो अजून कोणतीही शासकीय निधी त्या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. अनेक जणांचे जे शासकीय लाभार्थी आहे त्यांचे थोडे पैसे त्यांना मिळालेले आहे आणि बऱ्यापैकी पैसे त्यांचे शासनाकडे बाकी आहे. मग समजा घरकुलाचं उदाहरण घ्या, घरकुलाचा 15,000चा चेक पडलेला आहे आणि पहिल्या चेकामध्ये 20 मिनिट करावं लागतं त्या 15,000, पण 20 मिनिटालाच 1 ते 1.5 लाख रुपये खर्च त्या ठिकाणी येतो आणि पुढचे पैसे मिळेल या आशेने तो लाभार्थी अनेक लोकांकडून उसने पासने दुकानदाराकडून सामान साहित्य उसनवारी करून त्या ठिकाणी 20 मिनिट तयार केलेला आहे आणि त्यांना आशा असते की दुसरा चेक पडला की आपण लोकांचे पैसे त्या ठिकाणी फेडून टाकू, देऊन टाकू. पण दुसऱ्या चेकाचे फोटो काढूनही अद्यापही लोकांना दुसरा चेक या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही आणि बऱ्याच जणांना आपलं घरदार सोडून त्या गावातून पळताना दिसून येत आहे. अनेक जण आत्महत्या करताना दिसून येत आहे. ज्यांनी विहिरीचे पहिला चेक पडलेला आहे, बऱ्याच जणांनी विहिरीचं काम बऱ्यापैकी करून ठेवलेलं आहे. गायगोठा ज्या लाभार्थी आहे त्यांनी आपले स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्या ठिकाणी गायगोठा बांधलेला आहे, पण अद्यापही त्यांना शासनाकडून पैसे त्या ठिकाणी मिळालेले नाही. मग गायगोठा असो, विहिरीसाठी पैसा असो, किंवा याजा व्याजानं उसनवारी करून त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे, पण शासनाकडून जी लाभ जो मिळायचा तो लाभाचे पैसे त्या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. तर अशा अनेक समस्या नागरिकांमध्ये निर्माण होताना दिसून येत आहे. त्यानंतर आता महागाईचं प्रमाण वाढल्यामुळे रोजंदारीचं प्रमाण खूप कमी प्रमाणात झालेलं आहे. बेरोजगारीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. अनेक तरुणांना रोजंदारी नसल्यामुळे ते व्यसनाधीन होताना दिसून येत आहे. छोट्या मुलीवर बलात्कार होताना दिसून येत आहे. कुठेतरी कायदा सुव्यवस्था सुद्धा या भाजप पक्षाची गुलाम होताना दिसून येत आहे. कारण जोही या पक्षाच्या विरोधात आवाज उठवतो त्याच्यावर शासन कारवाई करतं किंवा कूटनीतीचं राजकारण जो आवाज उठवतो त्याच्यावर त्या ठिकाणी केल्या जाताना दिसून येत आहे. तर मी या भाजप सरकारला असो किंवा सत्तेतील पदाधिकारी लोकांना सांगू इच्छितो की ही परिस्थिती मतभेदाची नसून हिंदू मुस्लिमाची नसून आज हिंदू मुस्लिम करून लोकांचं पोट त्या ठिकाणी भरत नाही. तर त्याच्यासाठी पैसा रोजंदारी अन्नधान्य हे खूप महत्वाचं असतं. पण आता इतकी बिकट परिस्थिती भारतावर निर्माण झालेली आहे तर लोकांमध्ये उपासमारी लोक मला वाटतं येणाऱ्या काळात जर असंच वातावरण राहिलं तर 100% नेपाळ बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या भारताची सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. तर मी पदाधिकारी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्व पक्षांनी त्या ठिकाणी एकत्र बसून काय निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा हे या ठिकाणी ठरवावं. जर असंच कधी या ठिकाणी राहिलं तर मानव या राजकीय पुढाऱ्यांना व श्रीमंत लोकांचं घर लुटल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि या राजकीय लोकांना पळो भारतातील नागरिक या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्वात मोठी परिस्थिती जर ती कोणती असेल तर ती उपासमारीची, महागाईची या ठिकाणी असेल आणि ज्यावेळेस आम नागरिकावर या समस्या जाणवताना दिसेल तर तेही लोक सुखी राहणार नाही आणि मोठ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी सुखी राहू देणार नाही. ज्या लोकांनी आता जी भारतावर जी परिस्थिती निर्माण केलेली आहे यांनी शांतपणाने निर्णय घेऊन कोणताही जातपात न करता हिंदू मुस्लिम लोकांचं ध्यान डिवाइड न करता जी भारतावर खरी परिस्थिती नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेली आहे की आपल्या भारतावर हिंदू मुस्लिमांचं संकट हे नसून तर आपल्या भारतावर मेन संकट डिझेल, पेट्रोल, गॅसची टंचाई, खाद्यतेलाचं अशा अनेक समस्या या आपल्या ज्या आवश्यक गरजाला लागणार आहे तिची टंचाई या ठिकाणी आलेली आहे. तर आपण कोणतेही जातीभेद हिंदू मुस्लिम न करता ज्या गरजेच्या गोष्टी लोकांपर्यंत व्यवस्थितपणे कसे त्यांना देता येईल, आपल्या भारताचं वातावरण कसं शांतता ठेवण्यात येईल यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र यावे आणि कोणीही स्वतःच्या फायद्यासाठी विचार करू नये एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि भाजप सरकारने जे आश्वासन दिलं होतं आजचे दिन आहे तर मित्रांनो आजचे दिन तर नाही पण बुरे दिन पेक्षाही बुरे दिन या ठिकाणी आलेले आहे. अनेक महिलांना लाडक्या बहिणीचं आश्वासन देऊन
2-4 मला वाटतं 10-20 हप्ते त्या ठिकाणी टाकले आणि आता त्या महिला बँकेकडे लक्ष देऊन आहे की कधी आमच्या खात्यावर 1500 रुपये पडतील, पण 2-2, 3-3 महिने या ठिकाणी झालेले आहे. दुसरे शासकीय लाभ तर होताना दिसून येत नाही, पण 1500 रुपयाच्या आशेने लोकांनी तुम्हाला सत्तेत त्या ठिकाणी बसवलेलं आहे. पण आज त्याच महिला उदासीन होताना दिसून येत आहे. प्रत्येक जण एकमेकाला विचारतात की तुमचे 1500 रुपये खात्यात जमा झाले का? ते म्हणतात महिने झाले तुमच्या खात्यात जमा झाले का? मित्रांनो, गॅस पैसे देऊन त्या ठिकाणी मिळताना दिसून येत नाही. लाईटचे बिल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. उन्हाचं इतकं वातावरण कडक झालेलं आहे की फॅन कूलर शिवाय पर्याय त्या ठिकाणी राहिला नाही आणि कूलर फॅन त्या ठिकाणी लावावं तर विजेचे बिल त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. तर शासनाने भारतात समजा वीज निर्मिती असो, ज्या गोष्टी भारतातील आहे त्याचे दर त्या ठिकाणी कमी करावे, जेणेकरून आम नागरिकांची जी आम नागरिक जो परेशान या ठिकाणी होत आहे, ही परेशानी कमी करण्यासाठी शासनाने पाहिजे तसे चांगले निर्णय जनतेसाठी घ्यावे, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. जर जनतेच्या डोक्यावरून पाणी कधी त्या ठिकाणी गेले तर ही जनता तुम्हाला पळो सोडो. जसं नेपाळला, श्रीलंकाला राजकीय पुढाऱ्यांना या लोकांनी जसे गोळ्या घातल्या तशा गोळ्या घालायचा टाइम तुमच्यावर या ठिकाणी येऊ देऊ नका, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.